नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ITR बद्दल, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. आता ITR म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त टॅक्स येतो. पण थांबा, ही गोष्ट फक्त टॅक्सपुरती मर्यादित नाहीये, यात त्यापेक्षा बरंच काही दडलंय. सगळ्यात आधी एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. अनेकांना वाटतं की ITR म्हणजे फक्त मोठमोठ्या बिझनेसवाल्यांचं किंवा खूप श्रीमंत लोकांचं काम. पण खरंच तसं आहे का? खरं सांगायचं तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे की ITR भरणं म्हणजे काही मोजक्या लोकांची डोकीदुखी. चला तर मग ह्या मागचं सत्य काय आहे ते बघूया. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. ITR म्हणजे नक्की काय? आणि हो, हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप म्हणजे खूपच सोपं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर ITR म्हणजे एक फॉर्म, एक डॉक्युमेंट जे आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देतो. यात काय असतं तर वर्षभरात आपण किती पैसे कमवले आणि त्यावर किती टॅक्स भरला याचा सगळा हिशोब. म्हणजे बघा, ही आपल्या कमाईची सरकारला दिलेली एक अधिकृत माहितीच आहे. ही सगळी प्रोसेस कशी चालते माहितीये? फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये. पहिली स्टेप, आपण पैसे कमवतो. दुसरी स्टेप, आपण सरकारला सांगतो की आपण किती कमवलंय. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हे सांगण्यासाठी जो फॉर्म भरतो ना, तोच म्हणजे आपला ITR. बघा, आहे की नाही सोपं? ठीक आहे, ITR काय आहे हे तर कळलं. पण मग प्रश्न येतो की तो नक्की भरायचा कोणी? आणि याचं उत्तर कदाचित अनेकांसाठी थोडं आश्चर्याचं असेल. तर नियम अगदी सरळ आहे. जर आपलं वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे आणि वार्षिक उत्पन्न, नीट ऐका, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर ITR फाईल करणं हे कंपल्सरी आहे, म्हणजे बंधनकारकच. हा आकडा लक्षात ठेवा, 2,50,000 रुपये. आणि हो, हे उत्पन्न कुठूनही येऊ शकतं हां. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल, स्वतःचा बिझनेस असेल, फ्रीलान्सिंग करत असाल किंवा अगदी आजकालच्या जमान्यातले यूट्यूबर जरी असाल. सोर्स कोणताही असो, जर उत्पन्नाचा तो 2.5 लाखांचा आकडा पार झाला की ITR दाखल करावाच लागतो. आता एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, अनेकांच्या पगारातून किंवा पेमेंटमधून TDS कापला जातो, बरोबर? तर हा जो काही जास्तीचा टॅक्स कापला गेलाय, तो परत मिळवण्यासाठी, म्हणजे रिफंड क्लेम करण्यासाठी ITR फाईल करणं खूप गरजेचं आहे. खरं तर अनेक जण याच कारणासाठी ITR भरतात. बरं, पण समजा आपलं उत्पन्न टॅक्सच्या कक्षेत येतच नाहीये, मग ITR भरण्याचा त्रास कशाला घ्यायचा, बरोबर ना? थांबा, इथेच तर ITRची खरी छुपी ताकद समोर येते. चला, ती काय आहे ते पाहू. याचं उत्तर एकच वाक्यात आहे. ITR हा एक खूप शक्तिशाली आर्थिक पुरावा आहे. हो, हा फक्त टॅक्सचा कागद नाहीये, हा आपल्या फायनान्शियल स्टँडिंगचा पुरावा आहे. आणि हा पुरावा कुठे कुठे कामी येतो बघा. तुम्हाला बँकेकडून लोन हवंय? ITR लागतो. परदेशात जायचंय, व्हिसासाठी अर्ज करायचाय, तिथेही ITR महत्वाचा. मोठं सरकारी किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल, एखादी मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा अगदी म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक करायची असेल, या सगळ्या ठिकाणी तुमचा ITR तुमची आर्थिक ओळख बनून समोर येतो. ठीक आहे, ITRचे फायदे तर खूप आहेत, पण मग अनेकांच्या मनात एक भीती असतेच की ही सगळी प्रोसेस खूप किचकट आणि डोक्याला ताप देणारी आहे. तर चला, आज हा गैरसमज पण दूर करून टाकूया. मान्य आहे, काही वर्षांपूर्वी ITR भरणं म्हणजे खरंच एक मोठं काम असायचं. पण आता तसं अजिबात नाहीये. सगळं काही ऑनलाईन झालंय. ही प्रोसेस आता खूपच सोपी, जलद आणि अगदी सहज करता येण्यासारखी झाली आहे. तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल. ITRकडे फक्त एक टॅक्सचं बंधन म्हणून बघण्याची गरज नाहीये. चला तर मग याकडे एका नव्या नजरेने पाहूया की ITR खऱ्या अर्थाने काय आहे. म्हणून लक्षात ठेवा, ITR म्हणजे केवळ टॅक्स भरणं नाही, तर ती आहे आपली फायनान्शियल क्रेडिबिलिटी, म्हणजे आपली आर्थिक विश्वासार्हता निर्माण करण्याची एक संधी. आणि हाच या सगळ्या चर्चेचा खरा सार आहे. तर जाता जाता एक विचार, प्रत्येकाची एक आर्थिक गोष्ट, एक फायनान्शियल स्टोरी असते. आपली स्टोरी किती मजबूत आहे आणि ITR त्या स्टोरीचा एक महत्त्वाचा भाग कसा बनू शकतो याचा विचार नक्की करा. आहे की नाही विचार करण्यासाठी गोष्ट?